सो आता मी तयार होतोय डाईव्ह करण्यासाठी. पहिलं येत नाही वेट. तर मित्रो श्वास घेताना आहेत ना पूर्ण तोंडानेच घ्यायचा, तोंडानेच सोडायचा. ऑलरेडी गाईड तुम्हाला फेन्सच्या तर्फे थोडासा अपडाऊन करतोच, पण हे पहिलं महत्त्वाचं आहे की थोडंसं वेट पाहिजेच. 50-60 असेल तर त्याला आपलं नाक आणि डोळे पूर्णपणे बंद झाले, आपल्याला ऑक्सिजन घ्यायचं आहे. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात की आपण कशाप्रकारे वॉटर स्पोर्ट केले मालगुणमध्ये गायवाडी बीचवरती, आणि त्यानंतर प्रथमेश वॉटर स्पोर्ट्समध्ये अजूनच यावर्षी नव्याने सुरू झालेला एक वॉटर स्पोर्ट्स तो म्हणजे स्कुबा डायव्हिंग. आणि ह्या स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी आज आपण तिवरी बीचवरती आलेलो आहोत, आणि इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे हा अनुभव घेण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा. मी स्कुबा डायव्हिंगसाठी आहेत ना खूप एक्सायटेड आहे, कारण मला आहेत ना स्कुबा डायव्हिंग करायला खूप आवडते. म्हणजे एकदाच केलं आहे म्हणा मी, पण तो अनुभव खूप सुंदर होता. तर आपण त्यावेळी आहेत ना अशा प्रकारचे कपडे वगैरे आपल्याला घातलेले नव्हते. आम्ही ज्यावेळी जो अनुभव घेतलेला होता ना, तर ते आपल्या रेग्युलर घरच्या कपड्यांवरतीच केलेला होता स्कुबा डायव्हिंग. तर आता आम्ही ह्या कपड्यांवरती स्कुबा डायव्हिंगच्या ह्या कॉस्ट्यूमवरती आम्ही हा अनुभव घेणार आहोत. तर मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तर त्याची सर्व डिटेल आहेत ना, जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल स्कुबा डायव्हिंगचा, तर तुम्ही इथे येऊ शकता. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्सचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स मी स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करू शकता, आणि इतर माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. चला तर मित्रो, आता आपण जाऊया स्कुबा डायव्हिंगला डाईव्ह करण्यासाठी आणि बघूया माशांचं जीवन कशा प्रकारे असतं ते. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स यामध्ये आपण विविध वॉटर स्पोर्ट्स प्रथमेश आपण पाहिलेले आहेत, बरोबर. त्याचप्रमाणे स्कुबा डायव्हिंग सुद्धा तू सुरू केलेलं आहेस, याच वर्षी सुरू केलेलं आहेस. तर ही कल्पना तुला कशी सुचली? आणि ही कल्पना अशी सुचली की पर्यटक जेव्हा गणपतीपुळ्याला व्हिजिट करतात त्यावेळेस मी पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट, जेटस्की वगैरे जे काय देत होतो त्यामध्ये मला इन्क्वायरीज पडायला लागल्या की स्कुबा डायव्हिंग तुमच्याकडे अवेलेबल आहे का, किंवा कॉल येत होते, किंवा कस्टमर जे फिजिकली मला भेटत होते. त्यामुळे मला ती संधी लक्षात आली की आपण हे स्कुबा डायव्हिंग मध्ये उतरू शकतो, किंवा इथे आपण त्याची सुरुवात काहीतरी करू शकतो. 2 वर्षापूर्वी आम्ही पॉईंट शोधायचा प्रयत्न केला होता, पॉईंट शोधला होता, आणि तोच एक हे घेऊन एक पॉझिटिव्हिटी घेऊन मी स्कुबा डायव्हिंग ह्या बिझनेसमध्ये उतरलो. ओके. स्कुबा डायव्हिंगला जेव्हा आपण नेतो त्यावेळेस आपण चेंजिंग रूम इकडेच आहे, चेंजिंगसाठी कपडे देतो जे की थर्मल कपडे असतात, आणि त्याचबरोबर आपण बेसिक माहिती देतो की कसं स्कुबा डायव्हिंग होतं, कसं आपण ब्रिदिंग करायचं आहे. ते बाकीची जास्तीत जास्त माहिती बोटीमध्ये पण दिली जाते, आणि आपण सेफ करवतो. जे आपला नॉर्म्सच आहे की आपण सेफ्टीमध्ये जास्त बिलीव्ह करतो ते आपण इथे करवतो. आपले इन्स्ट्रक्टर जे आहेत ते चांगले पॅडीमध्ये कोर्स केलेले इन्स्ट्रक्टर आहेत. प्रॉपर त्यांना 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते लोकच तुम्हाला डायव्हिंग करवतात. यामध्ये आहेत ना आता साधारण किती लोक जाऊ म्हणजे स्कुबा डायव्हिंग करू शकतात, कसं काय? आता ॲट अ टाइम आपण जर विचार केला तर 10 ते 15 लोक ॲट अ टाइम आपण स्कुबाच्या बोटमध्ये घेऊन जाऊ शकतो. आपल्या त्या बोटीची तेवढी कॅपॅसिटी आहे. आणि इन्स्ट्रक्टर पण असल्यामुळे आपण 15-15 मिनिटाची डाईव्ह पटापट देऊ शकतो. म्हणजे प्रॉपर आपण डायव्हिंग ती करू शकतो. अच्छा. आणि ओपन कधी असतं हे? सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं, आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण बंद असतं. सीझनल 8 महिने चालू असतं. अच्छा. स्कुबा डायव्हिंग. आणि याच्यामध्ये आठवड्यातून कुठला नाही, कंटिन्यू चालू असतं. आठवडा पूर्ण वीक चालू असतं. फक्त वीकेंडला थोडी रश असते, त्यामुळे कस्टमर कोण येणार असेल तर ते बुकिंग करून आले तर ते बरं होईल, कॉल करून आले तर बरं होईल. ओके. आणि तुझ्या मते साधारण कुठला वेदर म्हणजे चांगलं असतं याला? जास्तीत जास्त ऑक्टोबर पासून 1 फेब्रुवारी पर्यंत, मार्च पर्यंत चांगलं विजिबिलिटी चांगली असते. ओके. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी पण योग्य टाइम आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण जे आहोत ते योग्य टायमिंग वरती आहोत. योग्य टायमिंग. अच्छा. तर मित्र या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे चेंजिंग रूम वगैरे आहेत. तुम्हाला इथे सर्व जे काही स्कुबा डायव्हिंगसाठी कपडे दिलेले असतात तर ते इथे दिले जातात, आणि ते परिधान करून आपल्याला पुढे मग बीचमध्ये आतमध्ये पाण्यामध्ये जायचं आहे. आणि प्रथमेश हे डिस्टन्स साधारण किती आहे? गणपतीपुळ्यापासून जर तुम्ही निघाले तर बरोबर 5 किलोमीटर वरती जयगड रोडला वरवडे तिवरी बीच. ओके. म्हणजे ओके, इथे आता हायवेच्या बाजूलाच आहे. बरोबर हायवेच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला आपले मोठे फ्लेक्स पण लागलेले आहेत, बोर्ड लागलेले आहेत. ओके. तुम्हाला तिथे दिसलं की प्रॉपर लक्षात येईल की आपला स्पॉट हा आहे. बरोबर मित्र, तुम्ही पाहू शकता, हा बघा हा रस्ता आहे, आणि या रस्त्याच्या बाजूलाच हा स्पॉट आहे. तर मित्र आता आम्ही
हा स्विमिंग कोट घालून तयार झालेलो आहोत. आता स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. इथे आता तुम्ही पाहू शकता मयूरने घातलेला. मयूर कसं वाटतंय? जरा फिट वाटतंय कारण आयुष्यात पहिल्यांदाच हा सूट आहे तो परिधान केलेला आहे. ओके. आम्ही पाणबुडे वाटतोय पण जरा मस्त वाटतं. पण असे पाण्यात जायचं असेल तर असेच सूट पाहिजे जेणेकरून कम्फर्टेबल आपण जाऊ शकतो आणि स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी मजा येते यामुळेच. आणि आज आपल्याला इन्स्ट्रक्टर असणार आहेत. अजून आहेत आपले इन्स्ट्रक्टर त्या बोटमध्ये. पण इथे आपले सम्राट भाऊ पण आपल्याला सर्व माहिती देणार आहेत. ओके. तर बीच बघा मित्र हो, इथले बीच बघा तुम्ही, किती सुंदर बीच आहेत. स्वच्छता पण आहे तेवढीच आणि एकदम रस्त्याच्या बाजूलाच ही सुविधा आहे सर्व. आणि इकडे आता आपल्या आहेत ना सर्व इन्स्ट्रक्टर इथे आहेत. हे बघा अशा प्रकारे. हॅलो. तर हे सर्व आपल्याला सर्व माहिती सांगणार आहेत. तर चला मित्रो आता आपण आतमध्ये जाऊया. ही बघा मित्रो, ही आहे बोट. तर या बोटमधूनच आता आपण जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे बघा, या साईडला हा समुद्र किनारा आहे. खडप आहे हे. आणि या खडपाच्या इथे सम्राट कुठे होणार आहे आपलं स्कुबा डायव्हिंग? इथेच. ओके. अँकर टाकला होता बोटीचा. ओके. पॉइंटच आहे आपला इथे. अच्छा, हाच पॉइंट आहे. इथेच खाली जाणार आपण. अच्छा. हे बघा आता सर्व आपण इथे रेडी होणार आहोत. आणि तसंच आता मी तुम्हाला सांगतो, इथे आता आपले काका आहेत तर ते आपल्याला सर्व माहिती आपल्याला घेऊन जाणार आहेत खाली पाण्याखाली. तसंच सम्राटसुद्धा आहे इथे आपल्याबरोबर. प्रत्येक व्यक्तीबरोबर म्हणजे पर्यटकांबरोबर एक एक व्यक्ती असते, बरोबर ना? कस्टमर बरोबर एक गाईड. एक गाईड. ओके. आता सम्राट आणि काका आपल्याबरोबर असणार आहेत. आणि तसंच आमचे फोटोज आणि व्हिडिओज पाण्याखालचे काढण्यासाठी इथे असणार आहेत दादा मोहित दादा. आणि आपल्याला इथे घेऊन येतात बोटीमधून ते आपले. नाव काय तुमचं? मतीन दादा. आणि इथे सर्व ज्यांच्या अंडर हे चालतं ते आपले प्रथमेश दादा. पण पाण्याखाली जाणार आपल्याला बोलता येणार नाही. ओके. हँड सिग्नल यूज करणार आपण. प्रत्येक सेकंदाला आपला गाईड तुम्हाला विचारणार ओके आहात ना, तर तुमचा पण रिप्लाय ओके आला पाहिजे. असंच हे ओके आहे. आरामात तुम्हाला पाण्याखाली फिरवता येईल. हे तुम्हाला प्रत्येक सेकंदाला आमचा गाईड तुम्हाला विचारत असतो ओके आहे ना, तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमचा पण रिप्लाय त्याला पाण्याखाली ओके आला पाहिजे. प्रॉब्लेम असेल तर रब करायचं आहे असं. जेणेकरून आपल्याला मास्क दिला जातो. मास्कमध्ये पाणी गेलं, तोंडात पाणी गेलं, ऑक्सिजन इन आउट करताना पाणी गेलं, घाबरलात, पॅनिक झालात, काय समोर मोठा मासा आला किंवा काय जेलीफिश आला, घाबरलात तर अप दाखवा. एका सेकंदात तुम्हाला वरती घेऊन आलं जाईल. तो ड्रायव्हर तुम्हाला घेऊन येणार. फक्त हे वरती येण्यासाठी दाखवायचं आहे. काय विषय असेल तर सॉल्ट आउट केला जाईल. परत तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाता येईल. तुम्हाला स्विमिंग बिलकुल करायची नाही. एकदम फ्री माइंड ठेवायचं. तुमचं फक्त फोकस ऑक्सिजनवर पाहिजे, ब्रिथिंगवर, जो आपण इन आउट करणार आहे. कंपल्सरी तोंडाने घेणार, तोंडाने सोडणार आहे. ओके. आणि हे बघा, हे आपल्याला मास येणार. एक मॅग्निफाय ग्लास असतो आपला, ज्यांचा गॉगल मायनस असेल प्लस असेल, ज्याला नंबर आहे तर त्यांच्यासाठी खास सांगतो, मॅग्निफाय ग्लास आहे आपला. तुम्हाला 1 ते 2 फुटापर्यंत फक्त बघायचं आहे. आपलं नाक आणि डोळे पूर्णपणे बंद झाले. आपल्याला जो ऑक्सिजन घ्यायचा आहे हे बघा, त्याला टीट होल्डर बोललं जातं. दिसतंय तुम्हाला? टीट होल्डर बोलतात. हे आपल्या जॉमध्ये पकडून ठेवायचं जेणेकरून हे आपल्या तोंडातून सटकणार नाही. आणि ह्या पोर्शनला पूर्णपणे लिप्सने कव्हर करायचं जेणेकरून आपल्या तोंडात पाणी जाणार नाही. त्याची आपण काळजी घ्यायची. पहिली तुम्हाला लायडरवरती पहिलं ट्रेनिंग दिलं जाणार. प्रॅक्टिस घेतली जाईल तुमची 15 मिनटं. त्याच्यानंतर तुम्हाला 15 मिनटं म्हणजे 5 मिनटात सेट होतोय की 10 मिनटं जात आहेत की तुम्ही 15 मिनटं पूर्ण काढताय, ते तुमच्यावर कस्टमरवर डिपेंड असतं. ओके. हे बघा, हे असं लावायचं. हे कस्टमरसाठी दिलं जातं. आणि आपला जो डाईव्ह मास्टर असतो त्याच्यासाठी हे गाईड वापरतो. ही ग्रीप आहे ना, तुम्हाला आता बोललो ते असं पकडायचं आहे बघा. जेवढं खेचणार ऑक्सिजन तेवढं होल्ड करून तुम्ही सोडणार, तेवढे तुम्ही पाण्याखाली कम्फर्टेबल राहणार. जसं कुत्रा पाठी लागलाय किंवा वाघ पाठी लागलाय तसं करणार तर तुमचा घसा कोरडा पडणार. तुम्हाला डायव्हिंग पूर्णपणे पाहिजे तशी होणार नाही. घसा कोरडा पडला की तुम्ही हँड सिग्नल दाखवणार घ्या वरती. तुम्हाला जी मजा घ्यायची आहे पाण्यामध्ये ती तुम्हाला घेता येणार नाही. याच्याने मध्ये एअर भरली जाते टँकमधूनच आणि ही रिलीज करताना हे करतो आपण. त्याच्या साह्याने तुम्हाला हे वेट दिलेलं असतं. त्याच्या साह्याने तुम्ही खाली थोडंसं जाऊ शकता. या सो आता मी तयार होतोय डाईव्ह करण्यासाठी.
मित्र श्वास घेताना आहेत ना पूर्ण तोंडानेच घ्यायचा, तोंडानेच सोडायचा. मी आता जाताना तो म्हणजे पाण्यात यस डाईव्ह करण्यासाठी रेडी. त्याच्यावरती व्हिडिओ बनव, तिथं जवळ न बनव, नजदीक से बन. मामा ओके, मामा. सबसे पहले आपको हैंड सिग्नल बता देता हूँ, ठीक है? हाँ मैं हमेशा आपसे पूछते रहूँगा, आपको दिखाते रहूँगा, आप ओके हो क्या? रिप्लाई बैक आपको देना है. अच्छा लग रहा है, रिप्लाई बैक ओके. ओके. अच्छा नहीं लग रहा है, नॉट ओके, यानी कि प्रॉब्लम. Not okay. हाँ, हाँ. यानी कि प्रॉब्लम. प्रॉब्लम कहाँ पे है वो पॉइंट आउट करके आप नीचे भी बता सकते हो. मास्क में, माउथ में, ईयर में जो भी प्रॉब्लम है हाँ. पॉइंट आउट करिए, नॉट ओके दिखाइए, तो हम समझ सकते हैं कि आपका प्रॉब्लम क्या है. ओके. एक मित्र हो, पाण्यातला स्वर्ग जर बघायचा असेल ना तुम्हाला तर स्कुबा डायव्हिंग प्रत्येकाने नक्की करायला पाहिजे. पहिली आहेत ना थोडंसं जाताना आतमध्ये भीती वाटते, पण हातपाय जर तुम्ही मारला नाहीत पाण्यात शांत निवांत राहिलात तर आपल्याबरोबर जे इन्स्ट्रक्टर असतात तर ते काम करतात आपलं आणि तुम्हाला सर्व ठिकाणी वेगवेगळे पाण्याखालची ती ठिकाणं दाखवतात आणि मजा येते खरोखर. मासे जेव्हा आपल्या आजूबाजूला चहूबाजूला पोहत असतात ते पाहून मस्त वाटतं. मजा आली तुला? हो, तुझ्यामुळे हा एक सुंदर अनुभव मला घेता आला, तर त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि प्रथमेशचा कॉन्टॅक्ट नंबर मित्र मी स्क्रीनवरती आणि त्याचप्रमाणे अजून जी काही माहिती असेल या वॉटर स्पोर्टबद्दल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल ना तर कॉन्टॅक्ट नक्की करा. ॲडव्हान्समध्ये तुम्ही या ठिकाणी बुकिंगसुद्धा करू शकता, तर त्यानुसार वेळेनुसार तुमची वेळेची बचत होऊ शकते आणि तसं तर वेटिंगमध्ये राहायला मिळणार नाही, बरोबर ना? म्हणजे वेटिंग निघून जाईल. वेटिंग मध्ये कसं होतं मग तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास वेटिंग राहतं, बरोबर. जेवढं आम्ही ट्राय करतो की कस्टमर पटापट घेऊ शकू, हां, पण तरी सुद्धा वेटिंग टाळायची असेल तर तुम्ही कॉल करून बुकिंग करून ठेवलेली कधी पण बेस्ट. बरोबर.
आणि जर अगदीच कोणाला काय राहण्याची वगैरे सुविधा असतील तर त्याबद्दल तरी पण मी माहिती देऊ देऊ शकतो, कारण शकतो ना? आपले सगळे मित्रपरिवार आहेत, त्यांचे हॉटेल्स आहेत, रूम्स आहेत, ओके. लॉजिंग्स आहेत, तर त्यांचे मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकतो. ओके. मित्र अशा प्रकारे आता आम्ही स्कुबा डायव्हिंग करून आलेलो आहेत आणि या ठिकाणी सम्राट आणि प्रथमेश एक नंबर मजा आली. मित्र आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बाकी याबद्दल जी माहिती आहे तर मी तुम्हाला दिलेली आहे. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी हे स्कुबा डायव्हिंगसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे अजून वॉटर स्पोर्ट्ससुद्धा या ठिकाणी चालतात. तर त्यांच्याबद्दल सर्व जी माहिती हवी असेल, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग वगैरे करायची असेल तर प्रथमेश वॉटर स्पोर्ट्सला अवश्य भेट द्या. खूप सुंदर असा माझा अनुभव होता. दिवसभर आज जवळजवळ मी या ठिकाणी होतं आणि हा आजच्या म्हणजे 2025 मधला माझा एक अप्रतिम आणि न विसरण्यासारखा दिवस 2025 मधला माझा आहे. वर्ष संपता एक प्रथमेशमुळे चांगला अनुभव मला घेता आला. तर त्याबद्दल प्रथमेश थँक्यू सो मच. आणि प्रथमेशच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवरती दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. मित्रो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.